अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी इथल्या लहान मायंबा देवस्थानावरती देखील वक्फ बोर्डाने जे आहे तर ते दावा दाखल केलेला आहे आणि हेच ते मंदिर आहे ज्याच्या परिसरावरती ज्या जागेवरती जे आहे तर ते वक्फ बोर्डानं आपला दावा सांगितलेला आहे आणि मढीमधील इतरही जवळपास 3 मंदिरांवरती त्यांनी दावा सांगितलेला होता आणि या संदर्भामध्ये खरं तर न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू असल्याचं जे आहे तर ते गावचे सरपंच जे आहेत संजय मरकडे यांनी सांगितलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तर या देवस्थानाचं महत्त्व सांगा आणि नेमकं वक्फ बोर्डाने इथल्या किती एकरवरती दावा सांगितलेला? हे लहान मायबा म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे, ऐतिहासिक आहे. ज्यावेळेस नवनाथ या ठिकाणी नवनाथाने यज्ञ केला वृद्धेश्वरला, त्यावेळेस सर्व देव दानव गंधर्व या ठिकाणी 6 महिने या परिसरामध्ये वास्तव्यास होते. आणि ज्यावेळेस यज्ञ संपल्यानंतर जायची वेळ आली, त्यांना परत आपापल्या स्थानात जायची वेळ आली, त्यावेळेस कानिपनाथांनी आणि मच्छरनाथांनी या ठिकाणाहून सर्व देवतांचे यथोचित असा त्यांचा सन्मान केला आणि परत ते आपल्या आपल्या स्थानात गेलेले आहेत. एवढं महत्वाचं स्थान असताना हे 1862चा ॲलिगेशन रिपोर्टमध्ये इथं मायंबा देवचा उल्लेख आहे आणि 7/2010 मध्ये यांनी वक्फ बोर्डमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. म्हणजे काय प्रकार आहे, आमच्या सगळ्या जमिनी बळकावायचं हे प्रयत्न ते करतात आणि हा लढा आमचा एवढ्या दिवस या ठिकाणी चालू होता. आणि हे मंदिराची जवळजवळ 14.5 एकर जागा आहे, या ठिकाणीही त्यांनी हक्क सांगितलेला आहे. कानिपनाथ देवस्थानची या मढीमध्ये अजून 80 एकर जागा आहे, वड्याच्या पलीकडेच आहे, तिच्यावरही त्यांनी हक्क सांगितलेला आहे. एवढंच काय तर कानिपनाथ मंदिरावरही त्यांनी हक्क सांगितलेला आहे. म्हणजे तुमची हिंमत होती कशी, आमचे हिंदूंचे देव तुम्हाला तुमची हक्क सांगायची हिंमत कशी होती, हा माझा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि विशेष करून केंद्र सरकारचे मी आभार मानेन, जे त्यांनी वक्फमध्ये जे विरोधामध्ये त्याच्यावर काही सुधारणा केल्यात, त्यांचं केंद्र सरकारचे आभार मानेन, विशेष करून मोदीजींचे आभार मानेन. पण एक आपल्या माध्यमातून विनंती करीन, हे कायमस्वरूपी याच्यावर इलाज करा. ह्याच्यावर म्हणजे विधेयक दुरुस्ती न करता हे बरखास्त केलं तर योग्य होईल, वक्फ बोर्ड बरखास्त केलं तर योग्य होईल, अशी आमची मागणी आहे. आणि सगळ्यात जास्त बाधित जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर आम्ही कानिपनाथ देवस्थानचे सर्व या ठिकाणी भाविक आहोत. कारण या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा कानिपनाथ देवस्थानची आहे. जवळजवळ 8000 एकर जागा कानिपनाथ देवस्थानची आहे. पैकी 2000 एकरवर या वक्फ बोर्डाने अधिकार सांगितलेला आहे आणि ती जागा आज रोजी सुद्धा मुस्लिमांच्या ताब्यात आहे. म्हणून आमची मागणी आहे की हे वक्फ बोर्ड बरखास्त करा आणि आमचे जे काही मंदिरं आहेत, आमच्या जे काही जमिनी आहेत त्या मुक्त करा, अशी आमची मागणी आहे. एकूण जर बघितलं या मढीमध्ये आपण सांगितलं जवळपास 94 एकर जागा आहे. तर सध्या त्या जागेचा ताबा कोणाकडे आहे आणि नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात? आज रोजी ही जी 80 एकर जागा आहे कानिपनाथ देवस्थानची, ती जागा मुस्लिमांच्या ताब्यात आहे. साधा छोटा रस्ता पण जाऊ देत नाही ते. यात्रेला आपण पाहिलं असं, एवढी वाहतूक जाम झाली, साधा कच्चा रस्ता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी करू दिला नाही. आणि म्हणून आणि या देवस्थानची जवळजवळ 14.5 एकर, लहान मायबाची 14.5 एकर जागा आज रोजी त्यांच्याच ताब्यात आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पेपरने त्यांच्याकडेच आहे. आज त्यांनी वक्फ बोर्डाला जो अधिकार सांगितलेला त्यानुसार जवळजवळ 94 एकर जागा त्यांच्या ताब्यामध्ये आहे. जवखेडा असेल, जवखेड्याला 220 एकर आहे, मिरीमध्ये आहे, गुहा आहे, पाचेगाव गेवराईमध्ये, तिथं पण आता त्यांनी 6 महिन्यापूर्वी वक्फ बोर्डचं कानिपनाथ मंदिरावर वक्फ बोर्डचा दर्गा म्हणून तिथं नोंद लावली. म्हणजे काय प्रकार आहे यांचा हा. आणि म्हणून हे वक्फ बोर्ड बरखास्तच झालं पाहिजे, सुधारणा नको. आपल्याकडे काही कागदपत्र दिसत आहेत त्याच्यावरती दर्ग्याचा उल्लेख खरं तर त्यांनी केलेला आहे असं आपलं म्हणणं आहे. काय नेमकं तो प्रकार काय नेमकं सांगा. इथं पण आपल्याला आता मी सांगितलं, आता एक पेपर दाखवला, इथं पण पहा मायंबा देव दर्गा हा उल्लेख केलाय. 4-5 नावं मुस्लिमांची लावायचे, हजरत, गंज, पूर, दादा आणि मायंबा देव दर्गा. म्हणजे तुमच्यात देव आला कुठून? देव हे आमचे आहेत, हिंदूंचे आहेत. तुम्ही फक्त तेवढं एक देवाचं नाव घेता, फक्त एक मायंबा देव नाव घेता आणि तुमचा बाकीचा दर्गा रजिस्टर करता. तर हे सगळे आमच्या जागा परत आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आमचे देवस्थान आहेत ते हिंदूचे आहेत, ते आमच्या ताब्यात परत मिळाले पाहिजे. या संदर्भामध्ये न्यायालयीन लढा आपला सुरू आहे आणि नेमकं त्याची काय सुरू आहे स्थिती? 3 प्रकरण मी या ठिकाणी आपल्याला दाखवतो. 3 प्रकरण ते न्यायालयीन लढा या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी 2011, 2010, 2010चा हा विषय आहे. पण 2011, 2012 आणि 2017 अशा 3 वेळेस त्यांनी कानिपनाथ देवस्थानच्या विरोधात वक्फ बोर्डामध्ये दाखल केलेले आहेत आणि त्याचे पेपर आपल्या समोर आहेत. हे पेपर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. या मंदिराच्या समोर जर बघितलं तर अगदी हत्तीची मूर्ती देखील आम्हाला दिसते आहे. तर नेमकं काय आपण शूटिंग करा, हत्तीची मूर्त आहे, एवढी कोरीव दगड आहेत, त्याच्यावर शंकराची पिंड आहेत, एवढं सगळं असताना
एवढं सगळं असताना ह्या लोकांचे त्यांच्या वक्फ बोर्डावर लावण्याची हिंमत कशी होती? आणि म्हणून आता प्रत्येक गावागावामध्ये उठाव करण्याची वेळ आलेली आहे की आपले मंदिर जर परत मिळवायचे असतील तर आपल्याला उठाव करणार आहे. आणि त्याचा धागा म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आता आमची जी यात्रा झाली, एकही मुस्लिम समाजाचा व्यापाऱ्याला आम्ही या ठिकाणी दुकानं लावू दिली नाही. दुकानात तर सोडा, आपल्या हिंदूंच्या हॉटेलमध्ये सुद्धा त्यांचा वेटर थांबू दिला नाही. हे एवढा आम्हाला निर्णय घेण्याची वेळ का आली? भाईचारा म्हणता तुम्ही फक्त, आणि जर आमच्या जमिनी, आमच्या माता भगिनी जर तुम्ही पळवत असतान, आमच्या जमिनी जर पळवत असतान, तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणाऱ्यापैकी नाही. केंद्र सरकारला विनंती आहे, वक्फ बोर्ड बरखास्त करा, आमच्या जमिनी मुक्त करा, यांना तिकडे पाकिस्तानला पाठवून द्या. एकंदरीत जर बघितलं तर ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाने आपला दावा जो आहे तर तो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि जवळपास एकट्या मडी गावामध्ये 94 एकर जमीन जी आहे तर त्यावरती दावा खरं तर सांगण्यात आलेला आहे. मात्र आता हे ज्या वेळेला सुधारणा विधेयक आलेलं आहे त्यानंतर कुठेतरी या जागा ज्या आहेत वक्फ बोर्डाच्या ताब्यातून आता पुन्हा एकदा हिंदू मंदिरांमध्ये असेल किंवा देवस्थानाकडे जे आहेत तर ते जाणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, मढी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.